आज आपण आलो शिवाजी पार्क इथे आणि एक अनोखा असा एक उपक्रम इथे पाहायला मिळत आहे। आता मी येताना जेव्हा प्रवेशद्वार पाहिलं त्यावरती लिहिलेलं होतं शिक्षण आपल्यात आहे, तर मला पाहून ते खूप कुतूहल वाटलं। त्यामुळे मी आतमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आणि त्यानंतर पाहिल्यानंतर संपूर्ण जे मागे आपण पाहत आहे जे चित्रण केलेले आहे ते आदिवासी समाजाचे आहे, त्यानंतर डोंबाऱ्याची फुलं आहेत, त्यांना ऊसतोड कामगार आहेत, हे शिक्षणापासून जे वंचित घटक आहेत त्या घटकालाही शिक्षणाचा अधिकार मिळावा त्यासाठी झटणारे हे मंडळ आहे। तर आपण जाणून घेऊयात की काय संकल्पना आहे। शिक्षण आपल्या दारी या संकल्पनेसाठी आम्ही लोकांना आवाहन करतो, या घटक्या विमुक्त जातीची जी लोक आहेत त्यांना आपण शिक्षणासाठी आपण आपल्यापर्यंत कशी मदत करू शकतो। तर आम्ही लोकांना अपील केलेलं आहे की तुम्ही शिक्षणोपयोगी साहित्य आम्हाला मंडळाला देणगी स्वरूपात डोनेट करा। तसंच आपल्या बापाच्या पुढे जी दानपेढी आहे त्या दानपेढीला देखील आम्ही शिक्षणाची दानपेढी असं नाव दिलेलं आहे। तर त्या दानपेढीत जमा होणारी संपूर्ण रक्कम आम्ही पुण्यातील गिरीश रोकडे सरांची एक संस्था आहे जी भटक्या विमुक्त जातीच्या लोकांसाठी काम करते, की सगळ्यासाठी त्यांना आम्ही डोनेट करणार आहे। त्याच्याबरोबर ही जी वस्तू आल्या आहेत त्या सगळ्या त्यांना देण्यात येणार आहेत। तसेच आम्ही लोकांना हे सांगितलं की तुमच्याकडे एखादं स्किल असेल त्याचं तुम्ही व्हिडिओ किंवा पीपीटी आम्हाला पाठवा आणि ते कंटेंट आम्ही सगळ्या त्यांना फॉरवर्ड करू, जेणेकरून ते त्या कंटेंटच्या मार्गाने त्या लोकांना तिकडे त्या पद्धतीचं शिक्षण देऊ शकतात। शहरातल्या लोकांना शिक्षणासाठी वेळ मिळतो, त्यांना या गोष्टी करायच्या पण असतात, पण त्यांना कुठलं माध्यम मिळत नसतं। तर आम्ही मंडळातर्फे हे माध्यम त्यांना देत आहोत, जेणेकरून त्यांचं ज्ञान ते इतर लोकांबरोबर वाटू शकतात। आणि आमचं एक सर्वांचंच मान्य आहे की ज्ञान ही अशी गोष्ट की एकदा दिली ती परत घेता येत नाही आणि ती नंतर वाढतच जाते। त्यासाठी आम्ही उपक्रम करतो। खूप सुंदर असा उपक्रम आहे आणि हा 10 दिवस न चालता 365 दिवस चालला पाहिजे। आपल्या घरामध्ये ज्या शिक्षण उपयोगी वस्तू ज्या आपल्या कामाला येणार नाहीत, परंतु त्यातून जर सामाजिक घटकामध्ये जर त्याचा उपयोग जर कोणाला होणार असेल तर जरूर आपण या संस्थेला भेट द्या। दगदगती मुंबई प्रतिनिधी महेश कवडे।